नमस्कार, तुमचे हर्षा स्पेशलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत रवा बेसनची बर्फी. रवा बेसनची बर्फी बनवण्यासाठी हे एका भांड्यात बेसन मोजून घेतलंय आणि त्याच प्रमाणात इथे रवा पण घेतलाय. हे दोघी आता मिक्स करून घेऊ. आणि साखर पण तेवढीच घेतली, थोडी कमी घेतली साखर, गोड कमी खातो आम्ही म्हणून. इथे आता कढई तापत ठेवली आहे, त्यात तूप टाकून घेणार आहे. तूप तापतो तोपर्यंत हे रवा आणि बेसन व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आपण. आता हे तूप तापलंय चांगलं, त्यात हे आपण रवा आणि बेसन टाकून देऊ आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा रवा आणि बेसन तुपात छान भाजून घ्यायचंय आपल्याला, मस्त कलर येईस्तोवर. आता किती छान भाजले चाललंय. मीडियम टू हाय हीट वर आपल्याला हे भाजून घ्यायचंय छान. आता छान कलर आलेला याला मस्त. आता आपण गॅस बंद करून देऊ आणि कढई गरम आहे तर त्याच्यात तो अजून भाजला जाईल थोडा आणि अजून त्याला डार्क कलर येईल थोडा. आता याला असा छान कलर आलेला आहे. आता आपण एक दुसऱ्या भांड्यामध्ये याला ओतून घेऊ. हे मिश्रण आता छान एका परातीत काढून घेतलेलं आहे आणि मी त्याच कढईत आता हे एवढं पाऊण ग्लास पाणी टाकते. पाणी गरम झालं, त्याच्यातच ती साखर टाकून घेतली आहे. थोडं पाणी लागेल. हो, हा थोडं पाणी टाकायचं वरतून अजून. हा, आणि त्याला व्यवस्थित पाकू द्यायचा. हा, त्याचं काय नाही, पाकू द्यायचा. पाक पाहिजे ना आपल्याला. आता साखर छान विरघळली याच्यामध्ये. अजून याला उकळू द्यायचं आपल्याला पण. आता पाक झालाय, आपण गॅस बंद करून देऊ. हे पहा, हा पाक असा झाला पाहिजे. पाक बघून घे. असा झाला पाहिजे पाक. आता हा पाक थोडासा गार होऊ द्यायचा आपल्याला. तर बर्फी थापण्यासाठी थोडंसं तूप लावून घेऊ परातीला. बस. आणि या भाजलेल्या बेसन रव्यामध्ये वेलदोड्याची पूड टाकून घेऊ आपण. आता पाक छान गार झालाय. आपण हे जे बेसन रवाचं जे भाजून घेतलंय ना, ते याच्यात टाकून घेऊ. हे पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आपण आणि ते मिक्स झालेलं मिश्रण त्या परातीत ओतून व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचंय. आता याची छान काप करून घ्यायची. आपल्याला सुरीने छान अशी प्लेन घ्यायची आहे आणि व्यवस्थित त्याची अशी काप करून घ्यायची आपल्याला. खूपच छान झाली बर्फी आणि या काकूंनी केली बर्फी आजची. तर अशा प्रकारे ही रवा बेसनाची बर्फी आपली तयार आहे.
आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी हर्षा स्पेशल हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.